सोलापूर महानगरपालिका प्रशासनानं पाठवलेल्या प्रशासकीय अंदाजपत्रकात स्थायी समितीनं 6 कोटी रुपये तर सर्वसाधारण सभेत अंदाजपत्रकात मोठे फेरबदल करत 66 कोटी 33 लाखांची वाढ करण्यात आली। सोलापूर महापालिकेची अंदाजपत्रकीय सर्वसाधारण सभा सोमवारी 30 मार्च रोजी महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। या सभेत स्थायी समिती सभापती रणजिता चाकोते यांनी अंदाजपत्रक सादर केलं। त्यानंतर सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी मुख्य सूचना मांडली। विरोधी पक्षातील MIMच्या गटनेत्या वहिदा भंडाले शेख यांनी उपसूचना मांडली। त्यानंतर काँग्रेसचे नगरसेवक प्राध्यापक नरसिंग आसादे यांनीही उपसूचना मांडली। सभागृहात 2 उपसूचना प्राप्त झाल्यानं या उपसूचना मर्ज करण्यात आल्या। एकापेक्षा अधिक उपसूचना आल्यास त्या मर्ज केल्या जातात। अंदाजपत्रकावर सखोल चर्चा झाली। अनेक नगरसेवकांनी आपली मतं आणि सूचना मांडल्या। गत अंदाजपत्रकात यंदा महसुली 217 कोटी 62 लाख 80 हजार तर एकूण अंदाजपत्रकात 156 कोटी 41 लाख 80 हजारांची वाढ करण्यात आली आहे। यंदा महापालिकेतील सर्वपक्षीय नगरसेवकांना समान निधी देण्याचा निर्णय या अंदाजपत्रकाच्या माध्यमातून करण्यात आला असून प्रत्येक नगरसेवकाला 50 लाख रुपये भांडवली निधी आणि 16 लाख रुपये वार्डवाईज निधी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून त्याला मान्यता देण्यात आली आहे। यामुळं यंदा नगरसेवकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे। प्रशासकीय अंदाजपत्रकात 6 कोटी रुपयांची वाढ करत सन 2026-27 या आर्थिक वर्षातील तयार केलेलं 930 कोटी 11 लाख 61 हजार महसुलीसह 1389 कोटी 7 लाख 18 हजार 401 रुपयांचं अंदाजपत्रक स्थायी समितीनं सर्वसाधारण सभेकडं निर्णयासाठी सादर केलं होतं। या अंदाजपत्रकात कोणत्याही महसुलीसह कर दरवाढ करण्यात आलेली नाही, मात्र विकासाच्या दृष्टीनं विविध बाबींचा उल्लेख करण्यात आला आहे। सन 2026-27 या आर्थिक वर्षातील अंदाजपत्रक सादर करताना महापालिका प्रशासनाचं सन 2025-26चं सुधारित अंदाजपत्रक देखील सादर करण्यात आलं। सन 2026-27च्या अंदाजपत्रकात महसुली विभाग 823 कोटी 95 लाख 76 हजार, पाणी पुरवठा 138 कोटी 29 लाख 60 हजार आणि भांडवलीमध्ये 28 कोटी 51 लाख आणि आरंभी शिल्लक 2,57,401 असे 990 कोटी 76 लाख 36 हजार तर खर्चामध्ये महसूल विभाग 671 कोटी 76 लाख 41 हजार, पाणी पुरवठा 133 कोटी 38 लाख 94 हजार आणि महसुली निधीतून भांडवली कामासाठी वर्ग करण्यासाठी 157 कोटी 40 लाखांसह भांडवली खर्च 185 कोटी 92 लाख 1 हजार आणि अखेरची शिल्लक 2,57,401 अशी जमे एवढीच खर्च बाजू धरण्यात आली आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही अंदाजपत्रकात महसुली विभागातून रक्कम भांडवली कामासाठी वर्ग करण्यात येणार आहे। यंदा पाणी पुरवठा विभागाकडून 4 कोटी 90 लाख इतकी भांडवलीसाठी तर महसुली आणि पाणी पुरवठा विभागातील 157 कोटी 40 लाख वर्ग करण्यात येणार आहे। यामुळं प्रशासनाच्या अंदाजामध्ये एकूण 66 कोटी 33 लाख 75 हजार रुपयांची वाढ झाली आहे। सन 2026-27 या आर्थिक वर्षातील अंदाजपत्रकात महापालिकेला मिळणारं उत्पन्न हे 990 कोटी 78 लाख 93 हजार 401 रुपये, शासन अनुदान 347 कोटी 92 लाख, महाअभियान पर्जन्य जलवाहिनी महापालिका हिस्सा कर्ज 29 कोटी 40 लाख, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान मलनिस्सारण योजना महापालिका हिस्सा कर्ज 71 कोटी 61 लाख आणि यंदा प्रथमच सोलापूर शहर अंतर्गत पाणी पुरवठा सुधारणा योजनेसाठी महापालिका हिस्सा म्युनिसिपल बॉन्ड स्वरूपात उभारण्यात येणार असून त्यामधून 10 कोटी रुपये असे मिळून एकूण अंदाजपत्रक 1449 कोटी 71 लाख 93 हजार 401 रुपये इतकं झालं आहे। यंदाचं अंदाजपत्रक हे वाढवण्यात आलं असून ते गतवर्षीच्या तुलनेत 156 कोटी 41 लाख 80 हजारांच्या वाढीनं 10% वाढलं आहे। यावेळी महापौर विनायक कोंड्याल, सभागृह नेते नरेंद्र काळे, स्थायी समिती सभापती रणजिता चाकोते
यांनी आपले विचार मांडले. वास्तविक बजेट या ठिकाणी मांडण्यात आलेलं आहे. त्याबद्दल आमचे सभागृह नेते नरेंद्रजी काळे यांचे मी या ठिकाणी समर्थन करतो. आयुक्त यांनी सुचवलेला जो अंदाज आहे 926-27 आर्थिकमध्ये बाबींमध्ये मिळणारे उत्पन्न 924 कोटी, तर स्थायीने या ठिकाणी वाढ करून 930 या ठिकाणी 30 कोटी या ठिकाणी सुचवलं होतं. तसंच मनपा अंदाज 990 कोटी, जवळपास 60 कोटी या ठिकाणी आम्ही वाढ केलेली आहे. सोलापूर शहराच्या विकासाच्या दृष्टीने अत्यावश्यक जे काय विकासासाठी जे लागणारे भांडवली तक्त्यामध्ये त्यात आम्ही रस्ते करणे, तसंच MIDC भागामध्ये मूलभूत सुविधा सुखसुविधा करणे, हातदोड भागामध्ये सुविधा करणे, परत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महिला जे रात्री अपरात्री शहरामध्ये फिरतात त्यांना या ठिकाणी CCTV बसवून त्यांच्यावर जे काय शहरामध्ये प्रकार घडतो, म्हणजे ह्याचा प्रकार जो घडतो त्याला आळा घालण्यासाठी आम्ही या ठिकाणी CCTV कॅमेऱ्याचं या ठिकाणी नियोजन या ठिकाणी केलेले. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं इकडे या ठिकाणी संविधान भवन बांधणे या ठिकाणी 1 कोटी रुपये आम्ही या ठिकाणी ठेवलेले. मराठा समाजासाठी या ठिकाणी मराठा भवन बांधणे म्हणून या ठिकाणी 1 कोटीची तरतूद केलेली आहे. बसवेश्वर महाराजांचा पुतळा असेल, लिंगायत भवन असेल, या ठिकाणी आम्ही तरतूद त्यांना निधी देण्याचा या ठिकाणी आम्ही प्रयत्न केला. तसेच जो 54 मीटरचा सोलापूर शहराचा जो अनेक वर्षापासून रखडलेला जो विषय होता 54 मीटरचा, या ठिकाणी त्या ठिकाणी तरतूद ठेवून तो जो रस्ता आहे तो लोकांसाठी खुला करून त्या ठिकाणी जे काय आता अजून अडीअडचणी आहेत ते त्याला व्यवस्थित हे करून लोकांसाठी सोय करण्याचं या ठिकाणी आम्ही 1 कोटी रुपयाची या ठिकाणी तरतूद केली. मनपा उत्पन्न 978,93,401 रुपये जमा पकडल्या. अनुदानाचे 347,92,00,000 रुपये आणि कर्ज व म्युनिसिपल बॉन्ड असे मिळून 111,01,00,000 रुपये असं साधारणपणे या सगळ्या ह्याचं हे केलं. खर्च महसूल विभागाचा 671,46,41,000, पाणी पुरवठा 133,38,94,000 रुपये, भांडवली 185,91,01,000, शासन अनुदान 347,92,00,000. सोलापूरमध्ये 6वी महिला सभापती म्हणून व आदरणीय मुख्यमंत्री महाराष्ट्राचे देवाभाऊ यांच्या लाडक्या बहीण या नात्याने आजचा सोलापूर महानगरपालिकेचा 2026-27चा अंदाजपत्रक सादर करण्यात आले. सांगायला अजून एक आनंद असा आहे की या दरम्यान सर्वप्रथमच सोलापूरच्या नागरिकांकडून घेण्यात आलेल्या सूचना शिफारशी ह्या आम्ही अंमलात आणून या वर्षभरात पूर्ण करण्यात व सोलापूरला सर्व मूलभूत सुविधांसह जास्त सुंदर, हरित, स्वच्छ व शिक्षण, आरोग्य सगळ्या क्षेत्रांमध्ये नक्कीच चांगलं काम करून चांगले अंदाजपत्रक सादर करण्याचे काम केलेले आहे. पालिकेच्या मालकीच्या अनेक मोकळ्या आणि मोक्याच्या ठिकाणी जागा आहेत. यातील अनेक जागा दुर्लक्षित किंवा तिथे अतिक्रमण होण्याची भीती आहे. या जागा BOTवर विकसित केल्या पाहिजेत. जसे की सोलापुरातल्या काही जागा आहेत त्याबद्दल मी आपल्याला माहिती देतोय. पुन्हा विद्यापीठ समोर सोलापूर महानगरपालिकेची 4.5 एकर जागा आहे. 1 एकर जागेवर त्या ठिकाणी पेट्रोल पंप करायचा ठरला होता, परंतु आजपर्यंत तिथे पेट्रोल पंप झालेला नाही. उर्वरित 3.5 एकर जागेत आपण त्या ठिकाणी ओपन फूड मॉल, मोठ्या गाड्यांचे चार्जिंग स्टेशन, लहान मुलांसाठी गार्डन, मोठ्या गाड्यांसाठी टायर पंक्चरचे दुकान, 40 ते 50 रूमचे रेस्ट हाऊस किंवा लॉज BOTवर आपण त्या ठिकाणी करू शकतो. वेगवेगळे झाले आणि अगोदर सध्या 8 नंबर झोनमध्ये 40 झोपडपट्ट्या द्या, प्लस आमच्या 2 नंबरच्या 7 2 नंबरच्या 10 झोपडपट्ट्या
त्या 8 नंबरला ऍड केलेला आहे. त्याच्यामुळे जो निधी आपल्याला मंजूर केलेला आहे तो खूप थोडा आहे, कारण त्या झोपडपट्टीमध्ये मागच्या वेळेस गढूळ पाणी आणि त्या नळाच्या पाण्यामध्ये गटरीचं पाणी मिक्स झाल्यामुळे 2 शाळकरी मुलींचा मृत्यू झाला होता. आणि आयुक्तांनी जवळपास 1.5 कोटीची मागणी केली होती. आता सुरुवातीला 20 लाख आणि 5 लाख स्टँडिंगनी मंजूर केले. तुम्ही आता ॲडिशनल 50 आणि 5 जवळपास 1 कोटी 10 लाख मंजूर झाले. अभिनंदन करते आणि त्यांना धन्यवाद करते. काय होतं, हा विषय कधी आम्ही महिला बोलत नाही आणि आता त्या पुरुषांनी तो विषय घेतलाय. सो आय एम रिअली प्राऊड की इवन इन टुडेज वर्ल्ड यू हॅव मेन हू आर थिंकिंग अबाउट विमेन्स प्रायोरिटीज. तर त्यासाठी आय वुड ऍक्च्युली अपलॉड फॉर व्हॉट यू डन. मी खरंच सांगतेय, हे आपण कधीच विषय घेतलेला नाही. आपण बाहेर जातो, बाहेर असतो, आपल्या डोक्यातही येत नाही किंवा आपला अर्धा वेळ लाजण्यात जातो की हा विषय मांडू कसा. पण आज एका पुरुषाने जेव्हा हा विषय मांडलेला आहे, आपण त्यांचे धन्यवाद हे नक्कीच करायला पाहिजे. गोष्ट म्हणायची आहे, बजेटमध्ये सभागृह कसं आहे, तुम्ही बोलचावडी दवाखान्यासाठी निधी उपलब्ध करून ठेवला आहे, पण न्यू बुधवार पेठ येथील साबळे दवाखान्यासाठी मला वाटते तुम्ही हा निधी थोडा ठेवायला पाहिजे होता. तो बजेटमध्ये ठेवून आम्ही मागणी केल्यानंतर तुम्ही मंजूर करणार, पण तो हेडवरती जर ठेवला असता तर मला आनंद वाटला असता, कारण साबळे दवाखाना हा झोपडपट्टीमध्ये आहे. मान्य महापौर साहेब, या रकमेच्या संदर्भात काही सूचना आहे. उत्पन्न वाढी संदर्भात सोलापूर शहरातील मेजर गाडे व मूळ धारकांनी मूळ गाडेधारकांनी त्या ठिकाणी पोटभाडे करीना देऊन 50-50 लाख रुपये 50-50,000 रुपये 1 लाख रुपये भाडे घेतात. उदाहरण सांगायचं म्हणजे आपल्या ज्या 5 चौकातील मेजर गाड्या आहेत त्या ठिकाणी त्या सगळ्या गोष्टींचं तपासणी होऊन त्या ठिकाणी त्या लोकांना मेजर गाड्यांना भाडं वाढवता येतं का, या संदर्भात थोडीशी माहिती घेऊन थोडं त्या ठिकाणी आपलं उत्पन्न वाढेल अशा पद्धतीने या ठिकाणी सूचना करत आहे. आपण उत्पन्नाचा रेशो बघावं, त्यामधलं फक्त 2% देतं. साहेब आम्ही 100 नगरसेवक आहे. मी ज्या प्रभाग 18 मध्ये आज काम करतोय त्या प्रभागाची लोकसंख्या एकूण 40,000 आहे आणि भौगोलिक जर बघितलं तर गेट्यार चौक चालू होते आणि शेवटला पाटील नगरला एंड होत आहे. तर माझी नम्र विनंती तुम्हाला आहे साहेब, 2% जे देता आपण वॉर्ड वाईज त्याची रक्कम वाढवावी साहेब. एकूण उत्पन्नामधला रेशो वाढून आम्हाला द्यावा ही नम्र विनंती साहेब. गेल्या 4 वर्षापासून जे शहराचा जो प्रश्न होता की नगरसेवक नसल्यामुळं पूर्ण प्रशासनाच्या हातामध्ये पूर्ण कारभार होता, पण आता त्याला नियंत्रण राखण्यासाठी सर्व नगरसेवक आलेले आहेत. आणि ज्या काय प्रशासनाने जे काय आतापर्यंत जे घोटाळे झालेले कामं केले त्याचा जरा मला कोणाचा हवा. जो सगळ्यात मेन मुद्दा म्हणला ना, घर कचऱ्याचा, जो कचऱ्याचा जो टेंडर आहे, जो आपण अनेक पार्टी संस्थेला द्यायला बघतो, त्यांनी जे कचऱ्याचे तुम्हाला वारंवार आयुक्त साहेबांना मला बोलायचं आहे की जे कचऱ्याच्या 2-3 नोटीस दिलेत पण आपल्याला व्यवस्थित निघालं बघतो का सांगा. आणि त्याचवेळी 1,80,000 लाख मध्ये आपले सोलापूर शहरामध्ये जे आपलेच कर्मचारी मोठ्या गाड्या सर्व आपल्याला गेले ते लोक काय काम करायला बघतात सांगा. आणि मेन टेंडरवाले म्हटलं नाही, या बाहेर गावचे टेंडरवाले आपण इथे सोलापूरला बघतो ते कचऱ्याचे किती मोठे प्रश्न असले होते. महानगरपालिका शाळा क्रमांक 21 येथे त्यांच्या बाजूस असलेले जसे शॉपिंग सेंटर आहे त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूस शॉपिंग सेंटरचे बांधकाम केल्यास शॉपिंग सेंटरच्या माध्यमातून महानगरपालिकेमध्ये उत्पन्न वाढेल. जय भवानी प्रशाले येथे शॉपिंग सेंटर बांधल्यास महानगरपालिका उत्पन्न वाढेल. त्याचबरोबर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेले हुतात्मा भाग व शहरातील अन्य भागेत येथे सर्व सोयी सुविधा पुरवून ज्येष्ठ नागरिक व बालगोपांना सोय करण्यात यावी. त्यानंतर लाईट, गटारी दुरुस्ती, त्याबरोबर मोठून पसरवणे, छोट्या छोट्या कामासाठी आपण गेल्या 5 वर्षामध्ये पाठीमागे जो निधी आपण उपलब्ध करून दिलेला होता त्या निधीमध्ये आपण वाढ केली. हे अतिशय मला आनंदाचा या ठिकाणी वाटत आहे, कारण का आम्ही स्वतः नगरसेवक म्हणून जरी या ठिकाणी आम्ही नाही पोहोचलो तरी आमचं ज्या वेळेला आमचं ते आमच्या प्रभागातील नागरिक त्या ठिकाणी जाईल, त्या समस्या त्या अडीअडचणी ज्या वेळेला दोन अधिकाऱ्यांना सांगेल त्यावेळेला निश्चितच या निधीचा वापर त्याच्यासाठी होईल. नगरपालिकेचे प्रशासकीय कारकिर्दीत प्रत्यक्षात पाणी पुरवठा न करता अगर नसलेली न देता 55,000 मिळकतदाराकडून 14 कोटी 91,91,000 रुपयाची पाणीपट्टी गेल्या 3 वर्षात वसूल केलेली आहे. हा जिजिया कर असून यावर्षी देखील 5 कोटीपेक्षा जास्त रक्कम वसूल करण्यात आलेली आहे.